आष्टा नगर परिषदेच्या निवडणूक मतमोजणी प्रक्रिया संदर्भात आज मुख्याधिकारी, उमेदवार आणि प्रतिनिधी यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। यावेळी मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया कशी पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाईल याची सविस्तर माहिती दिली। मतदानानंतर शहरात झालेला वादंग पाहता प्रशासनाने मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख नियोजन केले आहे। आष्टा नगर परिषदेच्या मतदानानंतर उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याबाबत सविस्तर खुलासा केलाय। मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी सांगितले की 12 प्रभागातील एकूण 72 उमेदवारांचे प्रतिनिधी आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या 12 प्रतिनिधींनाच स्ट्रॉंग रूममध्ये प्रवेश दिला जाईल। 21 डिसेंबरला सकाळी 10 वाजता बहुउद्देशीय हॉल येथे या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। यावेळी प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते, रोहित वायचळ यांच्यासह विविध अधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते। मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार आणि पत्रकारांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाने कडकोट बंदोबस्ताचे संकेत दिले आहेत। पण जसं आपण सील करताना सर्व सन्माननीय सदस्यांच्या उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये ती सील केली होती, तर उघडताना देखील त्याच स्थितीत आहे की नाही याची उमेदवारांची खात्री पटवून आपण ती 9 वाजता उघडणार आहे। त्या संदर्भात आपण उमेदवारांना सगळ्या लेखी सूचना पण दिलेली आहे की 9 वाजता स्ट्रॉंग रूम उघडण्यात येणार आहे, तर ज्यांना तिथं हजर राहायचं ते हजर राहून त्यांच्या समक्ष ती स्ट्रॉंग रूम 9 वाजता उघडली जाईल। मतमोजणीचं आपलं ठिकाण आहे बहुउद्देशीय हॉल आष्टा नगर परिषद। तर त्या ठिकाणी आपण जे बॅरिकेडिंग करू तर त्याच्यातून ID शिवाय आपण कोणालाच आतमध्ये त्या गेटमधून आत प्रांगणात सुद्धा सोडणार नाहीये। पोलिसांचा SRPFच्या टीमचा वगैरे इथं कडेकोट बंदोबस्त असणार आहे। हे पत्रकारांचा ID असेल किंवा हे अगदी आमचं RO ARO ऑब्झर्वर पासून माझ्या शिपायापर्यंतच्या सगळ्यांना हे अशा पद्धतीचा ID आम्ही देणार आहे। तुमचे जे मतमोजणी प्रतिनिधी आहेत त्यांना हे असं पिवळ्या रंगाचं ID दिलेलं आहे। टपालीसाठी वेगळे प्रतिनिधी द्यायचे आहेत जे 6 वॉर्ड आहेत त्याच्यासाठी। त्यानंतर EVMच्या प्रत्येक टेबल वाईज प्रति उमेदवार 1 आणि नगराध्यक्षांसाठी प्रति टेबल 1 अशा पद्धतीनं 12 प्रतिनिधी राहणार आहेत आणि उमेदवारांना हे असं पांढरं ऑलरेडी आपण दिलेलं आहे। तर तितक्याच लोकांना आपण कक्षामध्ये किंवा त्या प्रांगणात प्रवेश त्या ठिकाणी देणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी अगदी जबाबदारीनं ही ID कार्ड सांभाळायची आहे, प्राप्त करून घ्यायची आहेत। त्याशिवाय पोलीस तुम्हाला तिथं प्रवेश कोणत्याही परिस्थितीत देणार नाहीये। थोडं आपलं आता आष्ट्याच्या रिझल्टवरती अगदी पूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहे, त्यामुळे काही काळजी आम्ही जास्तीची घेतोय। तुमच्याकडून पण त्या सहकार्याची आम्हाला निश्चित अपेक्षा आहे। स्ट्रॉंग रूम उघडल्यानंतर 9:15 पर्यंत 9:30 पर्यंत ते काम होईल। त्यानंतर आपली सुरुवात जी होणार आहे ती पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीनं होणार आहे। पोस्टल बॅलेटची मतमोजणीचं वेगळं टेबल आपण केलेलं आहे। एकूण 6 पोस्टलची मतदान झालेलं आहे आपल्याकडं, ठीक आहे। आणि आणखी अर्ज केले नसल्यामुळं अगदी पोस्टलला मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 पर्यंत मतदान करायचं अधिकार त्यांना असतो। परंतु आपल्याकडून जे फॉर्म गेलेत ते 6 गेलेत, ते परत आलेत, तर आता अजून पोस्टलमध्ये काय वाढ होण्याची शक्यता अजिबात नाहीये। तर 6 पोस्टलची मतं आहेत जी 2, 3, 4 आणि आय थिंक 7, 11 आणि 12 ह्या 6 वॉर्डमध्ये प्रत्येकी एक पोस्टलचं मतदान आहे। तर त्याची मतमोजणी बरोबर आपण 10:00ला सुरू करणार आहे। तत्पूर्वी प्रांगणात जे आपले मतमोजणी प्रतिनिधी आहेत पैकी जे टपाली मतमोजणी प्रतिनिधी असतील त्यांना आपण साधारण 9:45 वाजता जे गेट आहे तिथून आतमध्ये आपल्या मतमोजणीच्या टेबलांच्या ठिकाणी टपालीच्या ठिकाणी सोडणार आहोत। 10 वाजता टपालीचं हे काम सुरू होईल। गोपनीय शपथ वगैरे घेतल्याच्या नंतर ती 15-20 मिनिटं जास्तीत जास्त चालणारी प्रोसेस आहे। दरम्यान टपालीचं मतमोजणी झाल्यानंतर जे पुढचे एकूण 96 लोक म्हणजे तुमचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे 12 टेबलवरती 12, 12 दोन्ही 24 आणि तुम्ही सदस्य पदासाठीचे कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेट आहेत 72, त्या 72 जणांचा प्रति एकच प्रतिनिधी। अगोदर जे आपण नियोजन करत होतो जे 3 डिसेंबरला आपली मतमोजणी होती त्यावेळेस आपण एका प्रभागाचं साधारण 3 टेबलवरती वगैरे पुरतील ना, बघा बरं जरा। प्रतिनिधी राहुल वाडकर, NTV न्यूज मराठी, सांगली।